श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पौर्णिमेची तिथी ही खूप पवित्र मानली जाते. दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महिन्याच्या नावावरूनच चैत्र पौर्णिमा हे नाव या पौर्णिमेचं पडलं आहे. हिंदू धर्मात सनातन धर्माला विशेष महत्त्व आहे. दरम्यान चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान केले जाते. तसेच या दिवशी भाविक गंगा नदीसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. तसेच दान धर्म देखील करतात. असे केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासोबतच चैत्र पौर्णिमेची ही तिथी पूजेबरोबरच पूर्वजांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो. आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. अशा परिस्थितीमध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पिंडदान आवर्जून करावे. त्याचबरोबर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील असते. म्हणूनच चैत्र पौर्णिमेचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. यंदा 12 एप्रिल रोजी सकाळी 3:19 म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती पौर्णिमेची सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात उदयतिथी मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये उदयतिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही 12 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. महिन्याला येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी चंद्र हा त्याच्या 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो. म्हणूनच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात. त्यातल्या त्यात या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील आहे. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर करून, वास्तुदोष दूर करून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी काही विशेष उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या शनिवारी आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एका नारळाचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल. 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, उपाय केलेल्या नारळाचं नंतर तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शनिवारी तुम्हाला हा नारळाचा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करता येईल. अगदी सकाळी करता आला तर उत्तम आहे किंवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार संध्याकाळच्या वेळी सुद्धा करू शकता. कारण उद्या पौर्णिमा तिथी ही दिवसभर असणार आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीही उपाय किंवा सेवा केली जात नाही. म्हणून ती वेळ सोडली तर इतर वेळेमध्ये तुम्ही हे उपाय नक्की करू शकता. प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर केला जातो. तंत्रशास्त्रानुसार नारळाचे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यासोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचारही होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ खूप शुभ मानले जाते. नारळाला श्रीफळ असंही म्हणतात. कोणतेही शुभ कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही. शुभ कार्यामध्ये नारळ फोडले जाते. असे मानले जाते की नारळाच्या आतील पांढरा भाग आणि पाणी हे चंद्रग्रहाद्वारे दर्शवले जाते, जो मनाचा कारक मानला जातो. यासोबतच नारळ हे त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर केला जातो. त्याचबरोबर ही चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती योगायोगाने शनिवारी आलेली आहे. त्यामुळे या दिवशी नारळा संबंधित उपाय केल्यास शनी दोष कमी होऊ लागतात. असे केल्याने शनिदेवांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. तसेच शनिदेव प्रसन्न होतात. कारण शनिदेवांनी तसं वरदान दिलेलं आहे की जो कोणी शनिवारच्या दिवशी हनुमानांची सेवा करेल त्याच्यावर मी कधीच कोपणार नाही. म्हणून आपल्याला हे जे नारळाचे उपाय आहेत ते शनिवारी केल्याने आपल्याला त्याचे अधिक लाभ देखील होणार आहेत. नारळ जवळपास प्रत्येक पूजा आणि विधीमध्ये वापरला जातो. नारळाशिवाय नारळाच्या झाडालाही हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. नारळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नारळाचे झाड लावले जाते त्या घरामध्ये नेहमी सुख शांती नांदते. वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संबंधित किंवा नारळाशी संबंधित अनेक उपाय सांगितलेले आहेत. यामुळे आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते. यासोबतच घरात होणारे वाद, भांडणे टाळली जातात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते.
बघा, पैशाशी संबंधित जर काही समस्या असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, या ना त्या कारणाने तो खर्च होत असेल, कर्जबाजारीपणा झालेला असेल, तर नक्कीच तुम्ही उद्या आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करून बघू शकता. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल, त्याला काही ना काहीतरी अडचणी येत असतील, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते आणि याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो आणि मग तुमच्या घरामध्ये भांडण, वादविवाद, क्लेश हे होत राहतात. तुमच्या घरातील लहान मुलं हे सतत किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत. मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत. घरामध्ये आजारपणं वाढलेली राहतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही. म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे उपाय आपण केले ना, तर आपल्याला अनेक पटीने त्याचे लाभ होतात. कारण त्या तिथींना ते दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं. आणि उद्याच्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती आहे, त्यामुळे हनुमानांची कृपा मिळवायची असेल, आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला स्थिर अखंड ठेवायचं असेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. जसं मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते, की देवी लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही, तर ज्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आहे, त्या घरामध्ये ती अखंड वास करते. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं. उठल्यानंतरनं सगळ्यात आधी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी न चुकता तुम्हाला चिमूटभर हळद आणि 2 ते 3 थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे. अंघोळीनंतरनं तुम्हाला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे. उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा उपासना करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र नवरात्री दरम्यान तुमच्या काही सेवा राहून गेल्या असतील तर त्या तुम्हाला उद्याच्या दिवशी करता येतील, ज्यामध्ये तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर घरच्या घरी तुम्ही कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. हा नारळ नवीन असावा. कोणत्याही आधीच्या उपायासाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही. नवीन नारळ आणायचा आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तो एका लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. त्या नारळावरती थोडंसं कुंकू ओलं करायचं आहे आणि या कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. परिपूर्ण स्वस्तिक काढायचं. मधोमध 4 बिंदू आणि साईडला 2 उभ्या रेषा देखील द्यायच्या आहेत. नारळाचा शेंडा हा देवांच्या दिशेने असावा. अशा पद्धतीने देवघरासमोर बसूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी दिवा प्रज्वलित असावा. त्याचबरोबर आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या नारळावरती आपल्याला एक सेवा करायची आहे. ते नारळ आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही जपमाळ हातामध्ये घेऊन देखील मंत्र जप करू शकता. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे दोन्हीही स्तोत्र देवी लक्ष्मीचे अतिशय प्रिय आणि प्रभावी असे स्तोत्र मानले जातात. ही सेवा केल्यानंतरनं ते नारळ त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे नारळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधायचं आहे. आतल्या बाजूने बांधायचं, बाहेरच्या बाजूने नाही. असं केल्याने बघा देवी लक्ष्मी प्रसन्न होते, कारण श्रीफळ हे देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यावरती काढलेलं स्वस्तिक हे भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी, सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते. त्यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती, अदृश्य शक्ती घराबाहेर पडावी, घरामध्ये प्रवेश मिळू नये यासाठी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही. हे नारळ जे आहे ते तुम्हाला वर्षभर तसंच बांधून ठेवायचं आहे. म्हणजेच पुढच्या चैत्र पौर्णिमेपर्यंत हे नारळ घरामध्ये ठेवायचं. पुढच्या चैत्र पौर्णिमेला हे नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल, नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नसेल, तुम्ही कोणतंही नवीन कार्याची सुरुवात केली तर सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय उद्याच्या आलेल्या चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे. या उपायासाठी एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ नवीन असावा, पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि या नारळासोबतच तुम्हाला चमेलीचं तेल घ्यायचं आहे आणि थोडेसे मूठभर तुम्हाला अख्खे काळे उडीद घ्यायचे आहेत आणि हे तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. बघा, या दिवशी हनुमानांचं तत्व जे आहे ते सक्रिय झालेलं असतं 1000 पटीने इतर दिवसांच्या तुलनेमध्ये. म्हणूनच तुम्हाला
हा उपाय हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. तिथे गेल्यानंतरनं हे चमेलीचं तेल तुम्हाला तिथे असलेल्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर नारळ आणि तुम्हाला अख्खे काळे उडीद जे मुठभर तुम्ही घेतले होते त्यासहित नारळ तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचं. हे नारळ परत आणायचं नाही आणि तिथे बसून तुम्हाला 3 वेळा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल. एवढी सेवा करून झाल्यानंतरनं हनुमानांना तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळायला लागेल, कारण हनुमान जयंतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील अडीअडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती हनुमानांच्या कृपेने पूर्ण होईल. त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम देखील करावा. यासाठी तुम्ही एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. सोबतच तुम्ही 5 किंवा 7 या संख्येने भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवे लागणीच्या वेळेस हा नारळ देवघरासमोर ठेवायचा आणि त्या नारळावरती एक कापराची वडी तुम्हाला जाळायची आहे आणि ही कापराची वडी जाळत असताना हनुमान जयंती असल्याने तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्रोच्चार घरामध्ये केल्याने अनेक वास्तुदोष तसेच आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सगळं काही सुरळीत सुरू राहतं. घरामध्ये वर्षभर कशाचीही कमतरता राहत नाही. किंवा तुम्ही कुलदेवीच्या मंत्राचा जप करू शकता, ज्यामध्ये 99 मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. कारण कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती असेल तर अनेक अडचणीतून संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. बघा 5 किंवा 7 भीमसेनी कापराच्या वड्या या नारळावरती जाळल्यानंतर ते नारळ तुम्हाला तसंच पुढच्या पौर्णिमेपर्यंत वापरायचं आहे. मध्येच नारळाला जर तडा गेला तर ते नारळ तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायचं. पण ते नारळ जर चांगलं असेल तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत रोज तुम्हाला असाच कर्पूर होम घरामध्ये करायचा आहे. आणि मध्ये जर मासिक धर्म आला तर मग तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा जी आहे ती पुढच्या पौर्णिमेपर्यंत सुरू ठेवायची आहे. असं केल्याने अनेक अडचणी, समस्यांमधून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग सापडेल. रोज हा उपाय करत असताना म्हणजेच कापूर जाळत असताना तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्र लावू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. हा मंत्र हनुमानांना अतिशय प्रिय आहे. ही सेवा केल्याने साक्षात हनुमान प्रसन्न होतात आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि घरातील अडीअडचणी दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.